उजळकर यांच्याकडून खास करून शाहीर समीर तटकरे आणि अभंगनामा अशा संकेत गोपाळ यांच्यासाठी आता रेड भक्त पाठवून आहे. तरी आम्ही केदारी मानेश्वर कलावंत मुंबई सदस्यांनी धन्यवाद. आले प्रहरी ओ
सक्षम भोज आणि विराट भोज याचकडून शाहीर समीर तटकरे संकेत गोपाळ यांच्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रिया सातपुते गोरिवली यांच्याकडे 200 रुपये, विश्वनाथ दाभोळकर निवडे 100 रुपये, श्रीजा संदीप भालेकर निवडे गौरीवाडी 200 रुपये, रवींद्र ननकाडे यांच्याकडून समीर तटकरे यांच्यासाठी चिपळूण यांच्याकडे 200 रुपये, संदेश शेटके याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे रुद्र घाडगे आणि घाडगे परिवार चिपळूण यांच्याकडून 200 रुपये, विराज नामे कारभारी, प्रसाद अवसरे, राज नामे, हरीश नामे, रुपेश नामे, अक्षय गाडे, पादू लांजा यांच्याकडून 501 रुपया, विश्वनाथ शिंदे लोणावळी कीर्तनवाडी 200 रुपये, ओमसाई मित्रमंडळ गवळीवाडी गाव गोरुळे गोविंद लांजा गोरुळे लांजा यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे सुधीर शेटके 200 रुपये, कैलासवाडी दंगारामा अरवड यांच्या स्मरणार्थ सुनील आखाडे, अनिल आखाडे वांदोळी दंगरवाडी, कैलासवाडी दंगारामा आखाडे यांच्या स्मरणार्थ सुनील आखाडे, अनिल आखाडे वांदोळी दंगरवाडी यांच्याकडून 501 रुपया, प्रकाश पार्वते 100 रुपये, जयसिंग सुकम यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे वांदोळी धनगरवाडी पांढरे बाबू आखाडे यांच्या स्मरणार्थ हरेश आखाडे, नरेश आखाडे, नितीन आखाडे, आदित्य आखाडे यांच्याकडून 501 रुपया, राहुल गोंकार, शुभम अविनाश, रोहन ओंकार, ऋषिकेश चव्हाण, निशा गोताळ, स्नेहा दळवी, कुणाल कदम यांच्याकडून गवळणसाठी येणाऱ्या गवळणीसाठी सूरज गोताळ यांच्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवाडी गंगाराम सोनू आखाडे यांच्या स्मरणार्थ नातू समर्थ सुनील आखाडे वांजळे धनगरवाडी यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे काही स्वतःही सुरुवात देण्यात येईल. माननीय कलामंच मुंबई चंद्रशेखर यसांचे फोटोग्राफी आणि टीम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे यसांचे फोटोग्राफी टीम यांच्याकडून शाहीर समीर तटकरे यांच्यासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे काही स्वतःही कृपा केली. माननीय कलामंच मुंबई संदेशाने जाऊ. कैलासवासी ठकारामा आखाडे यांच्या स्मरणार्थ सुनील आखाडे, अनिल आखाडे, वांजोळी धनगरवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे काही स्वतःही कृपा केली. माननीय कलामंच मुंबई संदेशाने जाऊ. धन्यवाद. प्रभात हिरे कोयल गाती सरला अंधार गिरे किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे मांग ही प्रातःकाळीची उठा लवकर गोपिरे मांग ही प्रातःकाळीची उठा लवकर गोपिरे
प्रभात हिरे मागही प्रतकाळीची उठा लवकर डोबिरे मागही प्रतकाळीची उठा लवकर डोबिरे कोयल गाते गो सरकार लागे रे किलबिल करती पक्षी बोलती प्रभात हिरे मागही प्रतकाळीची उठा लवकर डोबिरे मागही प्रतकाळीची उठा लवकर डोबिरे पडता पाणी
अगराधाबाई करते निघाई अगराधाबाई करते घाई येते बरोबर अगराधाबाई करते घाई येते बरोबर वारी पडत गाडी लागे गडबड अरे तुझी वारी पडत गाडी लागे गडबड अगराधाबाई करते निघाई अगराधाबाई करते घाई येते बरोबर अगराधाबाई करते घाई येते बरोबर अरे तुझी वारी पडत गाडी लागे गडबड अरे तुझी वारी पडत गाडी लागे गडबड अगराधाबाई करते निघाई अगराधाबाई करते घाई येते बरोबर अगराधाबाई करते घाई येते बरोबर अरे तुझी वारी पडत गाडी लागे गडबड अरे तुझी वारी पडत गाडी लागे गडबड अगराधाबाई करते निघाई अगराधाबाई करते घाई येते बरोबर अगराधाबाई करते घाई येते बरोबर काय राजा तू माझ्या संसाराची कहाणी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी काय राजा तू माझ्या संसाराची कहाणी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी विसराती बाई तुझं मागत बसतोय धनी याची भूक जायना सहन होईना याची भूक जायना सहन होईना तुझी पाच गाडी गडबड अगराधाबाई करते निघाई अगराधाबाई करते घाई येते बरोबर 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 हॅलो हे पहा एवढे प्रतिष्ठान मुलांपूर मंदिरवाडी मंडळाचे प्रचार राजेंद्र पागार सार्थक भानकर आणि निलेश मोरे यांच्याकडून खास करून एक आज स्टेजवर होण्यासाठी गायक समीर तटकरे आणि संकेत गोपाळ रत्नागिरी जिल्ह्याचे नावाजलेले अजय अतोड यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे गीत गवळणीचं गीत वसपोरसाठी You
मुंबई यांचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्यावर आपल्या दोन्ही शाळांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी सीताराम पांडुरंग गायकर, सुंदरबाई सीताराम गायकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू संदेश सुरेश गायकर यांच्यावर संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे विनय जाधव याचकडून साहेब सैमी तटकरे संकेत गोपाळ यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गणेश गुरव, राकेश गुरव, नारायणगाव मोर्चे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. पंकज केदारे, योगेश केदारे, आकाश, यश, कमलेश यांच्याकडून आमच्या कृष्णाच्या कामासाठी खास करून कृष्णाच्या भूमिकेसाठी त्यांनी 501 रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे धनगरवाडी, किशोर आखाडे, मयूर, अक्षर, आयुष यांच्याकडे 250 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे शिवराम बाळकृष्ण वाजे, वांद्रे पटेलवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संदीप गुरव, गाव मिले याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि खास करून समीर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे तर या सर्व बक्षिसांचे काही स्वतःही कृपा केदार मुंबई सता शाहरुख. धन्यवाद. आम्ही तुला हक मारला तेव्हा तू काय म्हणाली? काय म्हणाली? पोरांना वरची देते, नवऱ्याला खालची देते म्हणजे काय होय? तुम्ही पाहिलं अगं पावशी असं बोलल्यावर कसं समजेल आम्हाला? काय झालं माहितीये? काय झालं? हाक मारली, आता बाजाराला जायला निघाली, पण घरात माझ्या 11 पोरं. किती? 11 पोरं? हो. आणि नवरा त्याला काय कामधंदा नाही. गेले बघितलं तर थोडं पसाभर तांदूळ. काय करू? पसाभर तांदळा त्या 11 जणांना जेवण करणार तू. एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर आणि त्यात ते टाकले पसाभर तांदूळ आणि बनवली पातेल्यावर पेज. पातेल्यावर पेज बनवली, त्याच्यावर पेज बनवली आणि मग वरची पेज होती ना ती पोरांना दिली आणि तो धाकटा घाल राहिला ना तो नवऱ्याला दिला. म्हणून तुला म्हटलं पोरांना वरती देते आणि नवऱ्याला खालची देते. असं होय? आता मला समजलं आपले मुख्यमंत्री 1500 रुपये का देतात ते. एवढी 11 पोरं असणार तर पोरांना खायला नसणार म्हणून त्यांच्या लाडक्या बहिणीवर जीव आला आणि आम्हाला भिकेला लावलंय. आता काय झालं? काय झालं राहते? आता कशाला रडते? मला 11 पोरं 11 मुली पण काय असून फायदा काय? का? अगं मी आणि माझा नवरा ते असतात काय जावे आणि मी आणि माझा नवरा एका कोपऱ्यात कुठेतरी पडून असतो. तुझा नवरा असतो बाहेर गावी. अगं नवरा नाही, माझे 11 मुलं पोरं बाहेर गावी असतात. तेव्हा तुला मुलं लहान असतात ना तेव्हा बरं असतं ग. माझा भावा, माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुकतात. कानात मुकायला वरती घ्यायच कशाला? खालीच ठेवायची. अगं नंतर एखादा लग्न झालं तर माझं सोनं कुठे आणि माझं पिलू कुठे? आई गावचं एखादं सोन्याचं पाकिट संपलं तर 100 रुपये त्याच्या खिशात नसतात, पण बायकोच्या फॅशनसाठी 1000 रुपये जप्त करतात. अगं त्यापेक्षा मुलगी बरी. अगं कुठे का होईना घरात एखादी गोष्ट घडली तर पडा धडत का होईना ती धावत तिथे येणारच आणि नवऱ्याला आणि मुलांना जर ही गोष्ट सांगितली तर मग ती तयारी झाला असेल तर घ्या उठून मी येईन 12व्याला. अच्छा 12व्याला हे पोरी का परवडत नाही माहितीये? हे कान खाली येतील एवढं सोनं घ्यायला पावसाला का पैसा आहे काय? अगं पण मुलाच्या शरीर त्याला जाऊन येतात. आता इथं बसलेल्या जनतेला अजून एक प्रश्न पडलाय. 11 पोरं झाली खरी पण त्या 11 पोरांमध्ये गॅप किती आहे? मला लय मुली वर्षाच्या वर्ष पालना काय लोखंडाचा बनवून ठेवलाय? हे बाई तुझं काय पुराण संपणार नाही. तुझं हे असंच चालू जायचं. अगं जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी द्यायला बहीण, राखी बांधायला बहीण पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. अहो हे सर्व घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. म्हणून सांगते लेकीला वाढवा लेकीला वाचवा. ऐका तर माझ्या गीतातून
सांगू तुला, अशी मावशी असेल ना तर खरंच नाही परवडणार आम्हाला. आता मी तुला कशासाठी बोलवले माहितीये का? अगं आमचा मुलींचा विचार बाजारी जायचं ठरलंय. जावा की. अगं जायचं म्हणतोय खरं, पण आम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवली. अच्छा, आता मला कळालं. म्हणजे रस्त्याची वाट नाही म्हणून तुला म्हातारीची आठवण झाली. मग म्हाताऱ्या माणसाची केव्हा तर आठवण येते. बरं निघूया. बाजारात काय ठरलं, पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलं ना. अरे हे काय तुला सांगायलाच पाहिजे. कुणी दही, दूध, ताक, लोणी असे नेहमी पदार्थ घेतले आहेत बघ. म्हणजे आपापल्या बजेट तुम्ही माल घेतलाय. होय, मग चला जाऊया बाजारात. हॅलो मावशी, शिवराम वाजेचं नाव घ्यायचंय. मावशी शिवराम वाजे, त्याच्यावर 200 रुपयाचं पाकिट घालायचं. काचेच्या बशीत बदामी हलवा. शिवरामराव ऐकताय ना? काचेच्या बशीत बदामी हलवा. शिवरामराव आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. ऋषभ पंत यांचे नाव घ्यायचं आहे. त्याच्यावर 100 रुपयाचं पाकिट घाला. मावशी ऋषभ पंत. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करेन मी तुमच्यावर. फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करेन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिको, त्या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. जयश्री सुकम यांचे नाव घ्यायचे. 200 रुपयाचं पाकिट घाला. जयश्री सुकम. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. आणि जयसिंगराव, तुम्ही ना एक माझ्या जीवनाची पहिली चॉईस. मावशी मनोज गावडे यांच्याकडे मी 101 रुपयाचं पाकिट घाला. मनोज गावडे. गेले होते पंढरपूरला, अण्णा लाल लाल बेटा. गेले होते पंढरपूरला, अण्णा लाल लाल बेटा. आणि जयसिंगराव तुम्हाला सॉरी मनोज मनोजराव, तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर बोरवली स्टेशन प्लॅटफॉर्मच्या 5 वर भेटा. त्याचप्रमाणे मावशी सुधीर शेटके यांच्यावर मी 201 रुपयाचं पाकिट घाला. त्याचं नाव घ्यायचं आहे. वाकडे तिकडे हालीन त्याचे इवलेवलेसे पाय. वाकडे तिकडे हालीन त्याचे इवलेवलेसे पाय. अहो सुधीरराव कुठे दिसत नाही. भटकी आणि गटारात पडली की काय? त्याप्रमाणे मी त्याचे मालक रोशन गिरगाव आणि विवेक पांडव यांच्याकडून शाही संगीता तटकरे आणि शाही संकेता गोपाल कोकणच्या अजयातून त्यांच्या गोड आवाजासाठी 201 रुपयाचं पाकिट घाला. त्याप्रमाणे आता ज्यांनी नाव घेतले ते आतापर्यंत 40च्या घरातले असतील. त्यांच्यासाठी खास ऐका. परातीत परात तांब्या पितेची परात. परातीत परात तांब्या पितेची परात. हिला घेऊन जा घरात तर तुमची आईस काढेल वरात. त्याप्रमाणे समीर आणि संकेतचा छोटा चाका विहार मनोज केसरकर यांच्याकडून मावशीने किती वंशमोरसाठी 101 रुपयाचं पाकिट आहे. त्याचं असं म्हणणं आहे, जन्म दिलेली आई, राखी बांधलेली ताई आणि जो आपल्याला वाट दाखवतो तोच माझा साई. याच्यावर 201 रुपयाचं पाकिट आहे. वंशमोरसाठी मावशीने स्टेजवर वंशमोर करायचं. Bye.
मावशीची भरली आहे साठी तरी पण येडे लागले साडे मावशीच्याच पाठी. मावशी आहे का तुमची? हॅलो मावशी, मनोज शिवकर यांचं नाव घ्यायचं. 200 रुपयाचं पात्र झालंय. मनोज शिवकर. या रश्मी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात ढोरलं. या रश्मी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात ढोरलं. मनोहर. पण मनोहरराव तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. हो मनोहरराव तुम्हाला ही चुना लावते ऐका. चिपळूणला ट्रेन थांबते मत्स्यगंधा. चिपळूण स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा आणि मावशीचं एकच काम सगळ्यांची नाव घ्यायचं एकच धंदा. वेळेअभावी नाव घेण्यात येणार नाही, त्याची नोंद घ्यावी. कारण कार्यक्रम आपल्याला पुढील कार्यक्रम दाखवायचा आहे. काही शिल्लक राहिला आहे. त्याचप्रमाणे मंगेश कापडुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. सक्षम घोष, अर्णव घोष यांच्याकडून छोट्या गवळ्यांसाठी व खास करून मावशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रायशी यश भांडावळे यांच्याकडून गवळ्यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. कोकणी स्टार दोन्ही शाळांसाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वरा अमित गोपाळ यांच्याकडून दोन्ही शाळांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रोहिणी पंधेरे यांच्याकडून 200 रुपये. हर्षद पंधेरे यांचं नाव घेण्यासाठी हर्षद पंधेरे मावशी नाव घ्यायचं. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. हर्षदराव तुमचं नाव घेते पण तुमची बायको बघायची रुसून. या कार्यक्रमात श्रुती भिंगरे आणि प्रीतम तटकरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसाचे श्री केदारी नामेश्वर कलामंच सदस्यांना. आता ज्यांना कोणाला नाव घ्यायचं असेल त्यांच्या जागी खात आणि त्यांनी तिकडे भेटा. आम्ही सांगते तिकडे इवले इवले बेरीची इवले इवले दे. इवले इवले बेरीची इवले इवले दे. मावशीची जर एवढीच आठवण येत असेल तर घाटकोपरच्या स्टेशनला येऊन भेट. वळणाची वाट ही आहे आवरा हो साज शृंगार. पूर्व दिशा उजळीत आला तो दिनकर. सडा सख्या भरभर साऱ्या वाट उघड. आवरा गबीगी सखिया माठ शिरा गचल चल जाऊ सयानो. दही दही मिसळ्याला मथुरेच्या बाजाराला कौसल्या गवाड्याला. गचल चल जाऊ सयानो. दही दही मिसळ्याला मथुरेच्या बाजाराला कौसल्या गवाड्याला. गचल चल जाऊ सयानो. दही दही मिसळ्याला मथुरेच्या बाजाराला कौसल्या गवाड्याला.
रसिको सन्माननीय आमचे आधारस्तंभ सन्माननीय नगरसेवक शिवानंद शेट्टी बोरवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. शिवानंद शेट्टी याचा 2 मिनिटात आपण सत्कार करणार आहे. वेळात वेळ काढून आलेले आहेत. सागर खेडेकर, अर्चन बोरे, अनिकेत गोपाळ, रुपेश गोपाळ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे तन्वीर दीपक भागे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नंदगरी वाढ नवी
श्रीनंदलाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला या गोकुळाला नंदगिरी माझ तुम्ही श्रीनंदलाला नंदगिरी माझ तुम्ही श्रीनंदलाला
आलो आलो बरोबर हे देवांचा दास आहे मी खास देवांचा दास आहे मी खास गुरेला किलो गोवर्धनात आलो आलो सुदाम्या मी धावत आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो सुदाम्या मी धावत आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार गोकुळामध्ये हा मोठा उठला काळजात माझ्या टोकात चुकला काळजात माझ्या टोकात चुकला काळजात माझ्या टोकात चुकला हे कवनाचा नाच जीव मन चुकला पायात माझ्या काटात रुतला माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला हे गोकुळामध्ये हा मोठा उठला काळजात माझ्या टोकात चुकला काळजात माझ्या टोकात चुकला काळजात माझ्या टोकात चुकला कवनाचा नाच जीव मन चुकला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला करू मी काय सुचत नाही करू मी काय सुचत नाही अकराली माझ्या कानात आलो आलो तुझ्या मी धावत आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला चुकली राहणार पहिल्या बायकोला बोलवाय ना दुसरी गेली आणि लोकांना
दुसरी लॉकडाऊन मध्ये घेतली. लॉकडाऊन मध्ये घेतली. अरे तिचं नाव काय माहितीये? अरे तुला मग मांडला. मांडला. अरे दुसरीचं नाव काय माहितीये काय? अरे चिवा चिवा. अरे तिला चिवा पण बोलतात. मग शिवा पण बोलतात. काय झालं माहितीये? अरे माझ्यावर बोलणार ना ती दुसरी गेली. अरे आपल्या दोघांची भांडण आहे. अरे मी पण तच म्हणलं भांडायला भांडण ना. आता म्हटलं काय ह्या काय पटवून घेत नाही. अरे तिच्या पण बापसाला बोलवला. तिच्या पण बापसाला बोलवला. कशाला? अरे कशाला म्हणजे वाटणी घालायला. अरे हिचे बापपाने बोलवले. तिचे पण बापपाने बोलवले. बापपात पाहुणे पण बोलवले. बापपात पाहुणे पण बोलवले. आणि तुला काय केलं? अरे मंगलाला दिली झाडू. वाटणी पण केली. वाटणी पण केली. भाडी दिली मंगलाला. आणि चिवाला दिला पगार. चिवाला दिली पगार. तिला दिला चमचा. तिला दिला चमचा. तिला दिली वाटी. वाटी. अरे वाटी शिवाला दिली. शिवाला दिली. बरं केलं. पुढे काय झालं? अरे राहिलं तर माझ्या बापसाचं जातं. ते म्हणतं माझं नातं. हे म्हणते माझं पण जातं. अरे ही म्हणते माझं पण जातं. ती म्हणते माझं पण जातं. अरे दोघांना आधी थांबवली. काय केलं? अरे दोघांना आधी थांबवली. तिला पण बोललं. तिला पण बोललं. अरे तुझं पण नाही जातं. फक्त माझंच जातं.
त्याच्यात कोणतरी बघून जरा रंगमंच विरारांचे बहुरंगी गिरवणूक येत्या 26 जानेवारी 2025 ठीक संध्याकाळी 6 वाजता आयोजित केले. ठिकाण अरुणोदय सोसायटी मैदान, चिन्हार महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम. युवाशाहीर ओंकार पाड्यांसह गजानन तटकरे, संस्थापक उदय वाघे, एककृष्ण नटे, कार्याध्यक्ष विठोबा दळवी, सूत्रधार विजय दाजे, सागर परशुराम, गीतकार गोपाळ करंडे, सायरा शिंदे, अनिकेत पुळे आणि सर्व नटेश्वर नाट्य रंगमंच विरार यशस्वी कलाकार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे अमित पटले, नितेश वाजे, निवडे गवळीवाले यांच्याकडून खास करून तुषार तटकरे यांच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री केदारनाथ महाराज कलावंत सदस्य ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचाल हुकुम देवाचा हो कायदा मुचाल हुकुम देवाचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचा हुकुम देवाचा कायदा मुचा हुकुम देवाचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना अग ऐकना राधे तू ऐकना आनंदाया मुचा चिड्याचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मुचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मुचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी मुचा हो जाऊनी सांगाल त्याच रंगाल जाऊनी सांगाल त्याच रंगाल जाणार
तुझा मा सर्व बसतात. चला आपलं झालं ना. हॅलो वजरे गावचे चिरा सप्लाय कैलासाची सुभाषचंद्र तात्याची केदारी यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत शेडगे यांच्याकडे 201 रुपया, प्रशांत सुटाके आणि मिलिंद कुंडेकर 501 रुपया, जानवी बोलणे आणि कृष्णा बोलणे यांच्याकडून 501 रुपया. त्याचप्रमाणे शिल्पा संजय सारोडकर, अनिशानंद सारोडकर, सायल्यानंद सारोडकर, नितेशानंद सारोडकर आणि भारतीयानंद सारोडकर यांच्याकडे 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ओंकार नटे या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मी चंद्र मांत्रे संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवम नाईक आणि क्षितिजा नाईक 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व वंचितांचे आम्ही सदस्यांनी द्यावं. धन्यवाद. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबीरा, मस्तकी तुरा आणि कटेमध्ये हाताने विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा तर मग आपली ओळख. ठीक आहे, ऐक कर. वसुदेव देवकी माझी माता पिता, नंद यशोदा पालन करता, जन्मलो मी बंदी शाळेला, आढळलो मी गोकुळा, जन्मलो मी बंदी शाळेला, आढळलो मी गोकुळा. वसुदेव देवकी माझी माता पिता, नंद यशोदा पालन करता, जन्मलो मी शाळेला, वाढलो मी गोकुळा. राधे जन्मलो बंदी शाळेला, वाढलो मी गोकुळा. पहिला अवतार पंचमी दरीला, शंखचूड दैत्य मी गळाने वदिला, शंखचूड दैत्य मी गळाने वदिला, शंखचूड दैत्य मी गळाने वदिला.
जन्मनाला वंदे शाळेला वाढलो ग मी गोकुळा राधे जन्मनाला वंदे शाळेला वाढलो ग मी गोकुळा हॅलो विष्णू शंकर चौगले सागर विष्णू चौगले व्यासकडून तुषार तटकरे व समीर तटकरे यांच्यासाठी 201 रुपये पारितोषिक आहे. प्रिया शंकर गोपाळ यांच्यासाठी कृष्णासाठी 201 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राकेश नटे यांच्याकडून कृष्णाचे जे होणारे गीत आहे त्याला वसपोत देण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही शाही आपल्याला गीत प्रेम लीला स्टेजवर वसपोत देणार आहोत. वेळेअभावी आपल्याला वसपोत पहिलाच मिळत आहे. राधा तुला भाळली मन मोहना गोड गाली लाजली तुझं कान्हा राधा तुला भाळली मन मोहना गोड गाली लाजली तुझं कान्हा रास क्रीडा खेळायाली वृंदावना कन्हैया रास क्रीडा खेळायाली वृंदावना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुला भाळली मनमोहना गोड गाडी लाजली तुझं कान्हा राधा तुला भाळली मनमोहना गोड गाडी लाजली तुझं कान्हा रास क्रीडा खेळाली वृंदावना रास क्रीडा खेळाली वृंदावना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुला भाळली मनमोहना गोड गाली लाजली तुझं कान्हा रास क्रीडा खेळाली वृंदावना कन्हैया रास क्रीडा खेळाली वृंदावना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना क्या बात है जन्मजन्मीचं प्रेम हे आपलं अतूट वंदनाचं हे राधिके जन्मजन्मीचं प्रेम हे आपलं अतूट वंदनाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधा गणश्यामाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधा गणश्यामाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधा गणश्यामाचं गडावरची घडी तुझ्याही वेळ लाविला गडावरची घडी
वेडी तुझाई वेड लाविना हिराता वेडी दिवाणी झाली मधुसूदना हिराता वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुला माळी माझा मोहनाय गोड गाडीला सवी तुझ कानाय रासक्त खेळाली वृंदावनात या रासक्त खेळाली वृंदावनात वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना श्वास घेते तुझ्या नावाने कसं होईल का तुझ्या प्रेमाने रुसला तुझा तू चालला मुकुंदा कृष्णा जवळ येणार गोड कोकी तू गाई देणार हे गाना मुकुंदा कृष्णा जवळ येणार गोड कोकी तू गाई देणार